राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यभरातच नव्हे तर संपूर्ण देशभरात सद्यस्थितीला कांद्याची दर कोंडी आहे. नेमकी ही दर कोंडी कधी सुटणार, कांद्याची परिस्थिती काय, येत्या 1-1.5 महिन्यासाठी काय वातावरण असू शकतं, कांद्याचे बाजारभाव वाढणार की नाही वाढणार, या व्हिडिओच्या माध्यमातून एक आढावा, एक बातमी आलेली आहे. ती बातमी आपण बघूया. अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमच्याकडे कांदा किती आहे कमेंट सुद्धा नक्कीच करा. मित्रांनो, कशी फुटेल कांदा दर कोंडी. मित्रांनो, सद्यस्थितीला कांद्याचे बाजारभाव म्हणावं तेवढे वाढताना दिसत नाही. कधी आणि कशी फुटेल कांदा दर कोंडी. कांदा पिकातून 2 पैसे पदरी पडणे तर दूरच, उलट उत्पादन खर्च देखील निघेनासा झाला आहे. त्यामुळे उत्पादकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. खरे तर मागील काही वर्षाचा कांदा दराचा ट्रेंड बघितला तर जून ते सप्टेंबर ऑक्टोबर हा कांदा दरवाढीचा काळ. मागणी पुरवठ्यातील तफावत यासाठी कारण दिले जाते. मात्र याला अपवाद ठरले ते हे 2022 ते वर्ष 2022 मध्ये मार्च ते सप्टेंबरपर्यंत कांद्याचे दर ढासळलेलेच होते. तर 2023 मध्ये वर्षभर कांद्याला कमीच दर राहिला आहे. वर्ष 2024 मध्ये कांद्याचे दर कमी अधिक राहिले. यावर्षी 2025 मात्र जून जुलैपासून कांदा दर घसरणीला सुरुवात झाली असून सध्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यात 1000 ते 1100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. कांद्याचे दर कमी असताना तो चाळीत साठवून ठेवा असा सल्ला उत्पादकांना दिला जातो. मागील काही वर्षापासून चाळीत कांदा साठवून ठेवला असताना सुद्धा दर वधारत नाही. उलट चाळीतील 35 ते 40% कांदा सडून उत्पादकांना दुहेरी फटका बसत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्तींनी कांद्याचे नुकसान वाढून उत्पादन घटक आहे, तर नवीन असले तरी मागील 2.5 दशकात 2 समित्यांनी कांदा बाजारभाव घसरण आणि त्यावरील उपायाबाबत सविस्तर अहवाल शासनाला सादर केले आहे. परंतु अभ्यास समितीच्या शिफारसीवर पुढे काहीही कृती केली जात नाही. हे दुर्दैवी आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले की तत्काळ खळबळून जागे होणारे सरकार उत्पादकांना कमी दर मिळत असताना मात्र झोपेचे सोंग घेते. कांद्याचे दर वधारू लागले की गृहिणीच्या डोळ्यातील पाणी दाखवण्याची इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्पर्धा सुरू होते. केंद्र सरकारही याची लगेच दखल घेऊन बाजारात साठा मर्यादा, निर्यातबंदी, कांद्याची आयात एवढेच नाही तर शेतकरी व्यापारी यांच्या साठ्यावर दाढी टाकणे अशी पावले ग्राहक हितार्थ उचलते. कांद्याला कमी दर मिळत असताना मात्र नाफेडद्वारे कांदा खरेदी आणि तुटपुंजा अनुदानाशिवाय फारसे काही प्रयत्न सरकार पातळीवर होताना दिसत नाही. नाफेडची कांदा खरेदी खूपच कमी असते. दर कमी असताना नाफेड कांदा खरेदी करते आणि किरकोळ बाजारातील दर वाढू लागले की शिवाय नाफेडचा कांदा खरेदीत अनेक गैरप्रकारही झाले आहे. कांदा अनुदानाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी आणि अनुदानाचा कांदा उत्पादकांना काहीही लाभ होत नाही. राज्यातील कांदा शेती वाचवायची असेल तर उत्पादक आणि ग्राहक याच्या हितार्थ दीर्घकालीन धोरण शासनाला ठरवावेच लागेल. कांद्याची एकूण क्षेत्र उत्पादन, आपली गरज, निर्यात यावरून हंगामी कांदा लागवडीचे नियोजन व्हायला हवे. शिवाय प्रमुख कांदा उत्पादक राज्याची देशांतर्गत विक्रीची दडी नीट बसवावी लागेल. कांदा साठवणुकीत आधुनिकता, शीत साठवण यायला हवी. काढलेला अथवा साठवणुकीतील कांदा थेट निर्यात करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून त्या कांद्याची निर्यात केली तर देशातील अधिक उत्पादक शिल्लक साठ्याचा प्रश्नही बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो. हे करीत असताना कांदा आयात निर्यातीबाबत दरसोडीच्या धोरणाचा अवलंब कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. भेटूया.